हां सर, तुमच्या कोणत्या कोणत्या मागण्या आहे? आमचं कनिष्ठ महाविद्यालय जे राज्य महासंघ आहे आमचा, त्यांची आमची 2-3 वेळेस ऑनलाईन बैठक झाली. ऑनलाईन बैठकीमध्ये आज जे की आम्ही प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयावर आमचा जो निवेदन देण्याचा कार्यक्रम होता, त्यामध्ये ज्या आमच्या मेन मागण्या होत्या, नवीन 27 मेला 2026 शासनाने एक नवीन ड्राफ्ट तयार केला आहे. त्यामध्ये जी आमची पहिले विज्ञान शाखेची 20 विद्यार्थ्यांची एका तुकडीला प्रॅक्टिकल बॅच होती ती 40ची केली आणि जी 40 मिनिटाची तास शिकवती ते 45 मिनिटाची तास शिकवती 40वर केली. त्याच्यामुळे आमचा जो कार्यभार आहे तो कमी होतोय आणि शिक्षक खूप अतिरिक्त होणार आहे. आमची जी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 8,000 शिक्षक कनिष्ठ माध्यमिक शिक्षक जे ते अतिरिक्त होतील आणि शासनाचा आता असं झालं आहे की नो वर्क नो पेमेंट. त्याच्यामुळे सर्व शिक्षकांमध्ये अस्थिरता आहे, सर्व घाबरलेले आहेत. त्यामुळे आम्हाला शासनाला आज जे उद्या 2 जून 2026 रोजी आम्ही पुण्याच्या आयुक्त शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये त्यांना निवेदन देणार आणि तिथं सुद्धा आम्ही आमच्या निवेदनाची ड्राफ्टची होळी करणार. बरं. आजचं जे आंदोलन झालं याच्यामध्ये कोण कोण समावित होतं? आज आमचे जे राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष तेच आमचे जे कनिष्ठ माध्यमिक संघाचे जिल्हाध्यक्ष आहे, मी उपाध्यक्ष चंपालाल कहाटे आणि आमचे पूर्ण कार्यकारिणी सदस्य आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी इथे उपस्थित. जिल्ह्यातले काही हिंगोली, परभणी, जालना, बीड, अंबेजोगाई इथनं पूर्ण शिक्षक आलेले होते. पुढचं तुमचे आंदोलन दिशा काय राहणार आहे? आता 2 जूनला उद्या जे आमचे राज्य कार्यकारिणी पुण्याच्या कार्यालयात आहे, त्याच्यानंतर उद्या ठरेल आमचं की पुढचं नियम काय म्हणजे पुढची दिशा कशी असेल. चालेल, ठीक आहे, धन्यवाद. ओके.